भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं सीमेलगतच्या भागामध्ये गोळीबार सातत्यानं सुरूच ठेवलाय। भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय। मात्र भारतानं पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडले। पाकिस्तानकडनं येणारे ड्रोन्स हवेतच लष्करानं पाडले। दोन्ही देशांमध्ये सध्या प्रचंड तणावाची परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर देशातल्या अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत। अनेक ठिकाणी फटाके फोडणं आणि ड्रोन उडवणं यावर बंदी देखील घालण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत। श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी आहे। सर्व अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत। हरियाणामध्ये पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत। राजस्थानमधल्या 5 जिल्ह्यांमधल्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले। तर पंजाबमध्ये 3 दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद असतील। अमृतसर प्रशासनानं नवीन सूचना जारी केलेल्या आहेत। सायरन वाजला की सर्व लाईट्स बंद करा, सर्व दिवे बंद करा, असे स्पष्टपणे आदेश दिले गेलेत। तर हिमाचल प्रदेशमधल्या उनातल्या शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। उना या परिसरातील शाळांना बंद राहण्याचे आदेश दिले गेलेत। तर बारमेरमधल्या बाजारपेठा संध्याकाळी 5 नंतर पूर्णपणे बंद राहणार आहेत। जैसलमेरमध्ये संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउट असेल, तशा सूचना जारी केल्या गेलेल्या आहेत। तर राजस्थानमधल्या माउंट अबूमध्ये रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। पंजाबच्या मोहालीमध्ये सिनेमा हॉल, शॉपिंग सेंटर रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत बंद असतील। तर गुजरातमध्ये फटाके आणि ड्रोन वापरण्यावर बंदी असेल। अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।